चला सुरुवात करा, तुम्ही पण घ्या बनवायला कलरफुल लाडू, मस्त मस्त एकदम टेस्टी। तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे लागतात ते, मी तुमच्या कमेंटची वाट पाहते। नमस्कार, आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपण बनवणार आहोत नारळाची पावडर। आणि ह्या पावडरीपासून काय बनवायचं आहे ते पुढे व्हिडिओत बघा म्हणजे कळेल। तर आपण ओले नारळ घेतले त्याच्यासाठी, बघा हे असे ओले नारळ आहेत। ओले आणि म्हणजे पाणी बहुतेक सुकलेलं असे नारळ घेतलेत पण ओले आहेत। आता हे पाटचं हे कवर आहे ना, हे काढून टाकायचं आपण आणि कापून घेऊया। असं कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असं पाटचं पण कवर काढायचं, म्हणजे हा बघा हा असा सफेद पार्टच राहील ना। आणि त्याच्यानंतर हे अजून बारीक करायचं असा, म्हणजे मिक्सरला लावायला सोपं पडेल। हे बघा आता कापून झालंय आपलं खोबरं, आता हे मिक्सरला लावून घेऊया। चला आपण आज बनवणार आहोत खोबऱ्याचे लाडू। तर ते कसे लाडू बनवायचे ते व्हिडिओमध्ये बघा तुम्ही। आणि आता कलरफुल लाडू बनवणार आहोत, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते। आणि लाईक करायला विसरू नका, आणि कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। ए हा बघ टपी लिपून आला खाडीत। हा बघ बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली, म्हणूनच हा धावत धावत आलाय। इकडे खाडीवर जाऊन लिपून आलाय सगळा ओला होऊन। पाय ओले केले, चांगली आंघोळ घातली। आणि हे बघा हे आता खोबरं वाळवून घेतलंय आपण मस्त उन्हामध्ये। आता हे तुपामध्ये भाजून घेऊया। ह्या तुपामध्ये दूध घेतलंय, आता दुधामध्ये आपण मिल्क पावडर आहे ना ती टाकूया अगोदरच आणि गरम करून घेऊया। आणि आपल्याला लाडू बनवायचे आहेत ना वेगवेगळ्या कलरचे, तर आपण काय करायचं हे पहिलं एकत्र बनवून घेऊया। दूध आणि खोबरं एकत्र भाजूया। त्याच्यानंतर आपण हे बघा हे दूध घेतलं मी, केशर टाकलं अगोदर गरम दूध करून। आणि हे केशर सिरप आहे ते पण थोडं टाकू त्याच्यामध्ये, केशरमध्ये म्हणजे कलर येण्यासाठी आपल्याला ते वेगळ्या कलरसाठी टाकायचं। आणि काजू पण आपण मिक्स एकत्र करूया पहिले, आणि नंतर कलर वेगवेगळे बनवूया। आणि दुसऱ्या कलरसाठी बीट घेतला आपण मिक्सरला लावायचा, तो थोडासाच घेतला, एकदम जास्ती नाही घ्यायचा, मग एकदम डार्क कलर येईल। तर तो पण दुधामध्ये मिक्सरला लावून घ्यायचा बीट पण। हे काजू घेतले तर आता मिक्सरला लावते काजू आणि हे बीट। आणि ही वेलची जायफळ पावडर आहे, हे गावठी तूप आहे। आता हे बघा मी मिक्सरला पण लावलं आहे, गरम केलं उन्हात आणि नंतर, कारण काय बारीक करायचं एकदम मस्त। हे बघा हे आहे डेसिकेटेड कोकोनट, हे आपण विकत आणतो ना दुकानावरून, हे घरच्या घरी बनवलं आहे। आता हे स्टोर करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, पाहिजे तेव्हा घेता येईल। आणि ह्या लाडवांना पण नंतर लावायला पाहिजे ना, ते पण होईल आणि नंतरच्यानं पण होईल। तर आता हे पहिलं भाजून घेऊया, बघा मस्त बारीक केलं आहे, आता भाजून घेऊया। आता आपण तव्यामध्ये तूप टाकलं आहे, तर तुपामध्ये भाजून घेऊया। भाजताना ना एकदम मंद गॅस ठेवायचा, कारण का करपून नाही द्यायचं, ते एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं तुपामध्ये। आणि आता आपण काजू पण त्याच्यामध्ये टाकूया मिक्सरला लावलेले। आता त्याच्यामध्ये टाकूया वेलची आणि जायफळची पावडर केलेली आहे ना, हे एकत्र सगळं करूया, म्हणजे 17 वेळा करत बसायला नको आपल्याला मिक्सिंग। आणि नंतर आपण कलरची करायची तर ह्याच्यामधलंच काढून नंतर आपण करूया। लाल नाही करायचं आपल्याला, फक्त थोडंसं वास येईपर्यंत असं भाजायचं। खोबऱ्याचा वास येतो ना भाजायला लागल्यावर तसं, आणि मग गॅस बंद करायचा। आता हे भाजून झालं आहे, पुढे लाल व्हायला लागलं खाली, आता गॅस बंद करते। आणि यातलं आपण काढूया, कारण का 3 प्रकारचे लाडू करायचे आहेत ना, काढून घेऊया बस। आता ह्याच्यामध्ये टाकूया दूध, आपल्याला हे व्हाईट करायचे आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात बाकी काय ॲड नाही करायचं। दूध आणि साखर टाकूया आणि मिक्स करूया। दूध साखर आपल्याला पाहिजे तसं, गोडी जास्ती पाहिजे असेल जास्ती साखर टाकायची, कमी पाहिजे तर कमी टाकायची। मी याला 3 चमचे टाकते, एवढ्या खोबऱ्याला 3 चमचे टाकलं साखर।
आता हे सगळं मिक्स करूया. चला आता गॅस बंद करूया. हे बघा मस्त बाइंडिंग आली. आता लाडू वळून घेऊया आपण. चला गॅस बंद करते. हा बघा, हा मेजरसाठी चमचा घेतला आहे. त्या चमच्यामध्ये टाकूया आपण, म्हणजे जरा एकसारखे लाडू होतील म्हणून. हा मेजर घेऊया आणि गोल करून घेऊया. असे सगळे आता आपण बनवून घेऊया. आता आपण केशरचं दूध घालून बनवूया लाडू. हे केशरी कलरचे. त्याच्यामध्ये टाकूया केशर. हे पण एकदम छान कलर मिळायचा. आता याच्यामध्ये आपण 4 चमचे साखर टाकूया. साखर पण मिक्स करूया. ही बघा आता मस्त बाइंडिंग यायला लागली. आता हे पण गॅस बंद करते आणि ताटामध्ये काढून घेते आणि लाडू बनवायला घेऊया. चला केशरचे लाडू तयार झाले बघा. आता पहिलीच आपण 4 चमचे साखर टाकूया. त्याच्यानंतर हे बीट मिक्सरला लावून घेतलं दूध टाकून आणि गाळून पण घेतलं हे टाकूया त्याच्यामध्ये. आता हे मिल्क पावडर टाकलेलं आहे, दूध ते पण टाकूया थोडंसं आणि सगळं मिक्स करून घेऊया आता. आणि बाइंडिंग येईपर्यंत ढवळत राहूया. आता हे कडक होईल ते. आता हे बघा बाइंडिंग आली मस्त. आता गॅस बंद करूया आणि वळायला घेऊया. चला आता बघा कलर कसा मस्त आलाय. कलर फूड कलर वगैरे टाकलेत नाही, असेच बनवून तुम्ही पण खाऊ शकता. आणि ह्या नारळाच्या बुऱ्यामध्ये आपण असे फिरवूया ते. तर ह्या लाडवाला पण आपण नारळाच्या बुऱ्या लावून घेऊया. एकदम मस्त. आता हे केशरवाले लाडू बनवलेत ना आपण, त्यांना आता हे बुऱ्या लावून एकदम मस्त. आता मस्त डेकोरेशन करून घेऊया. प्लेट सजवूया मस्तपैकी. चला एकत्र तिन्ही कलर एकत्र करूया. हा खोबऱ्याचा लाडू चांगला झाला ना, आवडला? तुम्हाला आवडला? खोबरं, हां मिल्क पावडर.